न्यूज, लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी। बांगलादेशात हिंदूंवर मोठ्या प्रमाणावर अन्याय अत्याचार होत आहे। हिंदूंची घरे, मंदिरे जाळण्यात, तोडण्यात येत आहेत। याला तेथील राज्यकर्तेही जबाबदार आहेत। मागील काही काळात अनेक घटना समोर आल्या आहेत। या विरोधात मंगळवारी 10 डिसेंबरला सकल हिंदू समाज समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात येथून निषेध मोर्चा काढण्यात आला। यामध्ये अनेक हिंदू संघटना सहभागी झाल्या होत्या। हिंदू आणि अल्पसंख्याकांचे रक्षण करा अशा आशयाचे बॅनर घेऊन निघालेल्या या मूक मोर्चाचा समारोप परंडा तहसील कार्यालयामध्ये करण्यात आला। यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तहसीलदार मार्फत दिलेल्या निवेदनामध्ये म्हटलं आहे की बांगलादेशातील इस्कॉन संस्थेचे संत हिंदू योद्धा चिन्मय दास यांना बांगलादेश सरकारने अटक केली आहे। तसेच बांगलादेशातील हिंदू योद्धा चिन्मय कृष्णदास यांच्या सुटकेसाठी बांगलादेश सरकारवर दबाव टाकण्याची गरज आहे। त्याच अनुषंगाने सकल हिंदू समाज समितीच्या वतीने 10 डिसेंबरला निषेध मोर्चा काढण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून मोर्चाला सुरुवात होऊन शहराच्या विविध मार्गाने मार्गक्रमण करीत तहसील कार्यालय येथे मोर्चाचा समारोप झाला। निवेदनावर शिवसेना ठाकरे गट जिल्हा प्रमुख रणजित ज्ञानेश्वर पाटील, शिवसेना शिंदे गट तालुका प्रमुख अण्णासाहेब जाधव, शिवसेना ठाकरे गट तालुका प्रमुख मेघराज पाटील, माजी भाजप तालुका अध्यक्ष राजकुमार पाटील, हरिभक्त पारायण बालाजी महाराज बोराडे, हिंदू वॉरियर संस्थापक अध्यक्ष धीरज सिंह ठाकूर, राजाभाऊ काळे, सुनील जगताप, ॲडव्होकेट अनिकेत काशीद, जयंत शिंदे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यवाहक ॲडव्होकेट अशोक जाधव, लक्ष्मण गोरे, शहाजी चौधरी, किशोर जाधव, उमेश गोरे, सारंग खंडागळे, कुणाल जाधव, बाळासाहेब गायकवाड, अरविंद रगडे, नागेश जाधव, भरत ननवरे, कानिफ गोरे, अमर यादव, राम निकत, सचिन कडबणे, नारायण लिमकर, सदाशिव डाके, संदीप शेळके, प्रदीप भालेकर, अंकुश माने, राजकुमार गायकवाड, उमेश पालके, महादेव गटकुळ, विजय घरत, उमेश घाडगे, विशाल काशीद, शुभम कुंभार, ऋषिकेश सातपुते, मंगेश शिंदे, अरुण कानडे यांच्या आदी जणांच्या स्वाक्षऱ्या आहेत। मोर्चामध्ये तालुक्यातील विविध हिंदुत्ववादी संघटना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघ परिवारातील सर्व संघटना, राजकीय संस्थांचे पदाधिकारी आणि नेते सहभागी झाले होते। काही महिन्यापासून बांगलादेश या देशात अल्पसंख्याक असलेल्या हिंदूच्या जीवांचे हनन झाल्याचे आपण पाहत आहोत। बांगलादेशमधील हिंदू मंदिरावर झालेले हल्ले, तोडफोड, वृद्ध व महिलांवर झालेले अत्याचार ही गंभीर बाब आहे। आपण या निवेदनाद्वारे नजरेस आणत आहोत की अमानवी अत्याचारामुळे बांगलादेशातील हिंदू त्रस्त झालेला असून जगभरातील हिंदू त्याची दखल घेत आहे। याचबरोबर इस्कॉनचे चिन्मय महाराज यांना खोट्या गुन्ह्यात अडकवून त्यांना हाणमार केलेली असून समस्त हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या आहेत। आपल्या मागण्या हिंदूचे धार्मिक स्थळ आणि मंदिराचे संरक्षण करावे, हिंदू धर्मीयांची सुटका, हिंदू महिलेवर होणाऱ्या अत्याचारावर प्रतिबंध, समाज माध्यमे आणि समाजात होत असलेल्या हिंदूंचे धार्मिक उत्पीडन याबाबत भारताचे पंतप्रधान म्हणून आपल्या स्तरावरून होणाऱ्या बांगलादेशीय हिंदू समाजाच्या संरक्षणासाठी उचलण्यात येणाऱ्या प्रत्येक निर्णयात आम्ही ठामपणे सोबत आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र। महाराष्ट्राचे कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांच्या प्रेरणेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या या स्वराज्यामध्ये आटकेपार भगवा झेंडा लावून अखंड हिंदुस्थान एका भगव्या झेंडाखाली एकत्रित निर्माण झाला होता। परंतु इंग्रजांच्या फोडा आणि राज्यकारा या नीतीमुळे या देशामध्ये दुफळी माजून 1947 साली ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस पाकिस्तानची आणि भारताची वेगवेगळी निर्मिती झाली। या निर्मिती होत असताना त्यावेळेस ठराव झाला होता की त्याला आंतरराष्ट्रीय मानांकन आहे की दोन्ही देशातले अल्पसंख्याक जे आहेत त्यांच्या धर्माचं, रीतिरिवाजाचं, सार्वभौमत्वाचं, स्वातंत्र्याचं पालन केलं जाईल आणि संपूर्ण प्रशासन तिथल्या अल्पसंख्याकांना संरक्षण देईल। या ठरावाचा मान्य झाला असतानाही 1971 साली ज्यावेळेस बांगलादेशची निर्मिती झाली त्यानंतर गेल्या 5-6 महिन्यापासून तिथल्या अल्पसंख्याक असलेल्या हिंदू आणि बौद्ध बांधवावर, तिथल्या महिलावर, तिथल्या लहान मुलावर तिथील बहुसंख्य असणारा अन्याय अत्याचार करीत आहेत। परंतु या तिथील मंदिरांची तोडफोड होत आहे, तेथील सर्व अल्पसंख्याकांच्या धार्मिकतेच्या मूल्यांकनाचं हानीकरण होत असून तिथल्या अल्पसंख्याकावर जीवे मारण्यापर्यंत त्यांची मजल गेलेली आहे। आम्ही आजच्या या परंडा सकल हिंदू समाजाच्या वतीनं माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं की
की भारत सरकारकडे आम्ही विनंती करतोय की आंतरराष्ट्रीय स्तरावर दाद मागून बांगलादेशवर दबाव आणावा, जेणेकरून तिथले अल्पसंख्याक म्हणणारे हिंदू आणि बौद्ध समाजांच्या महिला, मुले, स्त्रिया आणि सर्व यांच्या मालमत्तेची तसेच तिथल्या मंदिरांची, बौद्ध स्तूपांची हानी होणार नाही आणि जी झाले त्याच्या विरुद्ध निषेधाचा ठराव मांडून बांगलादेशवर दबाव आणून त्यांचे तिथं संरक्षण केले पाहिजे. संपादक आशुतोष बनसोडे. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.